येऊ नका हा माझा विषय नाही आहे, परंतु येऊ वाटत नसेल तर येऊ नका, पण दारू पिऊ नका महाराज, दारू पिऊ नका. अहो आपण 1 दिवस व्यसन करतो, 4 दिवस व्यसन करतो, 10 दिवस व्यसन करतो, पण व्यसन केल्यामुळे आपल्या घराची बर्बादी होत असते. दारूमुळे आपलं जीवन बर्बाद होत असतं, दारूमुळे आपलं घर बर्बाद होत असतं महाराज, आपलं घर बर्बाद होत असतं दादा, आपलं घर बर्बाद होत असतं. अहो दारू पिणाऱ्यांनी जमिनी विकल्या आणि दारू विकणाऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकत घेतल्या. दारू पिताना खूप आनंद वाटत असेल दादा, पण सगळ्यात हाल जास्त कुणाचा होता माहिती आहे का? त्या दारुड्याच्या पत्नीचे. ती रोज सकाळी उठते, शेतात कामाला जाते आणि त्या कामातून, त्या पैशातून जे काही खर्च येतो, त्या पैशातून जे काही कमाई आहे ती येते आणि मुलांचं लेकरांचं सगळं भागवते होती. तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी. एका गावात रामभाऊ नावाचा व्यक्ती राहत होता. त्याच्या पोटी 3 लेकरं जन्माला आलेली होती. सगळ्यात लहान त्याला कडेवर घ्यायला लागायचं, दुसरं मधलं, आणि सगळ्यात जे मोठं होतं ती मुलगी होती. सगळ्यात मोठी ती मुलगी होती हो. तो रोज दारू प्यायचा, रोज बायकोला घरी आल्यावर मारायचा, रोज मारायचा हो, रोज बायकोला घरी आल्यावर मारायचा, रोज आल्यावर मारायचा. ती बायको मार खाणारी कधी कोणाला सांगत नव्हती, तिच्या आई वडिलांना सांगत नव्हती होती. दारू पिणाऱ्या नवऱ्याने जरीही मारलं तरी तिला सहन करावं लागतं, सगळं सहन करावं लागतं तिला. सकाळी झोपेतून उठली आणि पाणीला निघाली, हातात घागर घेतली, कडेवर लेकरू घेतलं आणि पाण्याला निघाली. पाण्याला जात असताना घागर भरली, घागर कमरेवर घेतली आणि लेकराचा हात धरला आणि निघाली घराकडे निघाली. तेवढ्यात तिचा नवरा एका कट्ट्यावर दारू पिऊन बसलेला होता. त्याच्या एका मित्राने पाहिलं, म्हणाला, अरे राम भाऊ, तुझी बायको पाणी घेऊन चालली आहे, तुझी बायको पाणी घेऊन चालली आहे. दुसरा मित्र लगेच म्हणला, अरे रोज तू तुझ्या बायकोला घरी गेल्यावर मारतो, रोज तू तुझ्या बायकोला मारतो, आज आमच्या समोर मारून दाखव, तुला 500 रुपये बक्षीस देईल. हो, त्या बक्षिसाकरिता त्या माणसाने त्या बायकोला मारलो. बायको जवळ पळत आला, धडकन दिशी तिच्या कमरेत लात घातली आणि ती जमिनीवर कोसळली हो, जमिनीवर कोसळली. हातातलं लेकरू खाली पडलं, कमरेवरची घागर खाली पडली, अंगावरचा ब्लाऊज फाटला, साडी फाटली, अंगावरची लाज कशी झाकवायची म्हणून जो टॉवेल होता ना तो अंगावर घेतला, गुपचूप घागर उचलली, घागर डोक्यावर घेतली, कडेवर लेकरू घेतलं आणि घराकडे निघाली. पळतच तिचा नवरा आला, पुन्हा धडकन दिशी तिच्या कमरेत लात घातली आणि ती खाली कोसळली. तिच्या हाताला इजा झालेल्या होत्या, त्या लेकराचा हात मोडलेला होता, लेकराचा हात मोडलेला होता. त्या घराकडे आली आणि मेलेल्या आईच्या फोटो जवळ गेली, म्हणाली, आई, अगं आई, तूच माझं लग्न जमवलं होतं ना ग, तूच माझं लग्न जमवलं होतं ना. तू तर म्हणली होती मुलगा कंपनीत आहे, त्याला 30,000 पगार आहे. अगं आई, 30,000 पगार नसताना ग चाललं असतं, पण असं जगण्यापेक्षा मेलेलं ग बरं. आई, मला आता जगायचं नाही आजी, मला जगायचं नाही ग आई, माझी इच्छाच नाही राहिली आता जगायची, माझी इच्छा नाही राहिलेली. त्या लेकराला कुशीत घेतलं हो, त्या लेकराचा हात मोडलेला होता, त्या लेकराचा हात मोडलेला होता. डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला म्हणे, डॉक्टर बघा ना माझ्या लेकराला काय झालंय बघा ना. डॉक्टर म्हणाले, हो ताई, अगं ताई, तुझ्या लेकराचा हात मोडलेला आहे, दुरुस्त करायला 4,000 रुपये लागतील. खिशामध्ये 1 रुपया नाही, पॉकेटमध्ये 1 रुपया नाही, कानात जे काही दागिनं होतं, गळ्यात जे काही दागिनं होतं, सोनाराकडे पळत गेली आणि घाण ठेवलं आणि पैसे घेऊन आली आणि डॉक्टरला दिले. लेकराला उचललं, घरी जात असताना एका किराणा दुकानामध्ये थांबली. स्वयंपाकाला जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि घरी आली. तिने गोड थोडासा जेवण बनवलं.
लेकरांना जेवायला वाढलं. लेकरं जेवत होती, तिकून तिचा नवरा आला. नवरा आला आणि नवऱ्याला पाहून तिने तिच्या नवऱ्यासमोर ताट टेकवलं. नवऱ्याने 2-3 घास खाल्ले आणि ताट फेकून दिलं आणि कोपऱ्यात जाऊन पडला. त्या बायकोला वाईट वाटलं. ती डसाडसा रडायला लागली, डसाडसा रडायला लागली. तिने निर्णय घेतलेला होता, आज काही झालं तरी मरायचं, आत्महत्या करायची, काही झालं तरी जीवनक्रम संपवायचाच, जीवनक्रम संपवायचा. लेकरांचं जेवण झालं. लेकरं कॉटवर झोपली आणि ही ती त्या लेकरांपाशी जाऊन झोपली. तिने ठरवलेलं होतं आज मरायचंय म्हणून. आणि रात्रीच्या 12-1 वाजता ती औषधाची जी बॉटल होती ना ती घेतली आणि पेली. ती पेली आणि दाराच्याच बाहेर जाऊन पडली. सकाळी मुलगी उठली, म्हणाली, आई, अगं आई, आई दिसत नाही, आई झाडत असेल. आई झाडतही ना, आई कुठे गेली आहे? म्हणून ती दरवाजाच्या बाहेर आली आणि आई आई जमिनीवर झोपलेली होती. म्हणाली, अगं आई, तुला कॉटवर झोपायला जागा पुरली नाही का ग? मला सांगायचं ना ग ताई, ताई तू खाली झोप, मला कॉटवर झोपायचंय. अशी जमिनीवर का झोपली आई? आई तुला काही वाटत नाही का ग? तू जमिनीवर झोपली आई, मला सांगायचं ना ग, मला कॉटवर झोपायचंय, तू खाली झोप. मी झोपले नसते का आई, मला सांग ना. तिने तिच्या आईला हलवलं. आईच्या तोंडातून शब्द फुटेना. जेव्हा तिला कळलं आई गेलेली आहे, ती खूप डसाडसा रडायला लागली. महाराज, खूप डसाडसा रडायला लागली, खूप डसाडसा रडायला लागली. आणि मधलं जे लेकरू होतं ते उठलं आणि आईजवळ गेलं. आईला म्हणाला, अगं आई, तुला कॉटवर झोपायला जागा नव्हती का ग? मला सांगायचं ना ग, मला सांगायचं ना, मी झोपलो असतो खाली, तू कॉटवर झोपायचं ना ग आई, कॉटवर झोपायचं ना ग, मला सांगायचं ना ग आई, तू अशी जमिनीवर का झोपली आहे? ताई म्हणाली, अगं आई, आता मला ताई कोण म्हणणार ग? मला ताई कोण म्हणणार ग आई? आता मला ताई कोण म्हणणार ग? खूप डसाडसा रडायला लागली महाराज ती. आणि सगळ्यात जे लहान लेकरू होतं ना, सगळ्यात जे लहान लेकरू होतं ना, त्या एका बायाला दया आली की त्याला त्याच्या आईचं शेवटचं दर्शन व्हावं म्हणून तिने त्या लेकराला उचललं आणि त्या प्रेताजवळ नेऊन मांडलं. तो ओरडायला लागला, मा मा मा. काय लेकराची अवस्था आहे बघा ना त्या. अहो, दारूमुळे जर एवढा संसार जर बर्बाद होत असेल तर दारू कशाला पेता महाराज? हे सांगा ना, कशाला पेता तुम्ही दारू? कशाला पेता? काय आल आहे त्या लेकरांचे बघा ना. हळूहळू ती लेकरं मोठी झाली, हळूहळू ती लेकरं मोठी झाली. आणि जे मधलं लेकरू आहे ना, मधलं जे लेकरू आहे ना, ते पाटलाकडे गेलं. म्हणाले, पाटील, आज जे काय तुमच्या घरचं काम असेल ना ते मी करेल, शेणकूर मी करेल, झाडूने मी घेईन, काही काम असा तुम्ही मला सांगा, मी ते करेल. त्या पाटलाने त्या लेकराच्या पाठीवर हात फिरवला. म्हणे, दादा, बाळा, तू हे काम कशासाठी करतोय? म्हणाले, ते बाळ म्हणाले, हो, आज गुढीपाडव्याचा सण आहे, आज प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी आहे, पण माझ्या ताईला पुरणपोळी येत नाही हो, माझ्या ताईला पुरणपोळी येत नाही, मला पुरणपोळी खायची आहे, मी सगळं काम करेल, मला फक्त जाताना 2-4 पुरणपोळ्या द्या हो. अहो, त्या लेकरांची अवस्था एवढी विचित्र आहे की त्यांना मागून खावं लागतो. मला द्या बरं का, मला जाताना द्या. काय लेकरांची अवस्था आहे. अरे, दारूमुळे जर एवढा संसार बर्बाद होत असेल तर दारू कशाला पिता महाराज? कशाला पिता? अहो, तुम्हाला दारू प्यायची आहे ना, भगवंताच्या नामाची दारू प्या. अरे, जाम पर जाम पीने से क्या फायदा है? अरे, जाम पर जाम पीने से क्या फायदा है? सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. लोग पीते हैं, पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं.
दारू प्यायची नाही, भगवंताच्या नामाची दारू प्या. म्हणून मी जाता जाता एवढं सांगते, सगळ्यांवर कृपा करते, प्लीज दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. आता आपण झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैसे करणाने क्षमा परद महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की आरती रच पोताना.